हाय. आज होता आमचा मावळंग्यातल्या घरातला दुसरा दिवस आणि दिवाळीचा पहिला दिवस. अंघोळ केल्याशिवाय बाकी काही करायचं नाही म्हणून आज बंबाला प्रायोरिटी होती. बाबाने बंब पेटवलेला पण तो काही फार पेटत नव्हता. त्यामुळे त्याच्याकडे एकसारखं लक्ष द्यावं लागत होतं. त्याच्यात पुठ्ठे, कागद असं बरंच काय काय घालत होतो. पण इथे बरेचदा ओल असते त्यामुळे पुठ्ठा, कागद जे काही घालू ते पेटायला बराच वेळ घेतात आणि कधीकधी फारसं नीट पेटतही नाही. त्यामुळे बराच वेळ त्याच्यात घालून फायनली तो जरा पेटला आणि देन आय लेफ्ट इट अलोन. आम्ही फार लवकर उठलो नव्हतो, पण बेडकीला बाहेर उजाडलं आहे एवढंही कळलं नव्हतं. त्यामुळे बऱ्यापैकी लवकर होतं. बंब बंद केला आणि इथे आईचा चहा पिऊन झाला होता आणि जरा बाहेर बघावं म्हटलं तर थोडंसं अगदी थोडं धुकं होतं आणि बाकी तसंच रोजच्यासारखं कंदीलही छान दिसत होता. तो अंधारातही तेवढाच छान दिसतो. इथे बाबाने जरा एस्थेटिक्स खराब केले आणि मी त्याचाच व्हिडिओ काढत होते म्हणून बाबा चिडला. आणि इकडे आई काय करत होती, फुलं वेचत होती. भरपूर फुलं वेचून झालेली तरी अजून थोडी होती म्हणून वेचत होतं. हा कोणतरी पक्षी इथे आला होता आणि तो अतिशय किंजऱ्या आवाजात आणि रडक्या आवाजात गातो. सॉरी पण खरंच. आणि त्याचा छान व्ह्यू मिळतोय का बघायला म्हणून उभी राहिले तर तो जाऊन लपला लाजाळू. मग सगळ्यांचं ऑलमोस्ट आवरलं होतं. बाबाने पण आवरून सोवळं नेसून पूजा केली देवांची आणि हे सगळं झाल्यावर आम्ही फराळाला बसलो. लाडू केले होते आणि बाकी सगळं गीता मावशीकडून आलं होतं. चिवडा, चकली, कडबोळं, अनरसे, करंजा आणि आईला चिवड्यावर खोबरं आवडतं त्यामुळे तिनेच ते खोवलेलं आणि आईला चिवड्यातलं खोबरं मात्र आवडत नाही आणि दाणेही. आणि मला मात्र खूप आवडतात त्यामुळे ते मी दोन्ही खाणार होते आणि तिला विचारलं तिला हवं आहे का नक्की आणि मग स्वतः मटकावले. मग जरा बरी साडी नेसून नवीन साडी नेसून फोटो वगैरे काढले. इथे आई चहा पित होती आणि बाबा चहा पीत पीत माझाच ब्लॉग बघत होता अगदी कौतुकाने आणि मी काय बोलते आणि कसं बोलते आणि कसं शूट केलं आहे हे बघत होता. त्यामुळे मी पण जरा खुश झाले आणि बाबाचं असं होतं की किती सेल्फ ऑब्सेस्ड. एनिवे मी पण जरा माझाच व्लॉग बघत बसले आतमध्ये जाऊन. फार नेटवर्क नव्हतं पण जेवढं जमला तेवढा बघितला. मग परत फोटोग्राफी सेशन चालू होणार होतं. इथे विकास काका दिसला मग लगेच तो फोटोला उभा राहिला. वैशाली काकू पण आली, तिचाही एकटीचाही फोटो काढला. मग आम्ही सगळ्यांनी विकास काकाबरोबर फोटो काढला. त्यालाही फोटो काढून घ्यायला आवडतं. इथे आम्ही आमच्या तिघांचा फोटो काढला आणि मग वरती सुमती आजीकडे गेलो. त्यांच्या गोठ्यात इथे छोटूसं वासरू छानपैकी खेळत होतं आणि आम्हाला बघून जरा घाबरलंच होतं. खूप दिवसांनी असा गोठा आणि त्याच्यात गाय वासरू असं बघितलं. मज्जा आली आणि मला माझ्या भाचीची आठवण आली. तिला गोठ्यात जाऊन हम्मा बघायला खूप आवडतं. सो इथे आलो आणि सुमती आजी रेडी होत होती त्यामुळे तिच्यासाठी थांबलेलो आणि ही आहे सुमती आजी आणि ही आईबरोबर वेगळ्याच लेवलचं प्रो लेवलचं गॉसिप करत होती. मला आठवत नाही आहे काय चालू होतं पण दोघींचा छान काहीतरी टॉपिक चालू होता आणि भरपूर बडबड आणि गप्पा चालू होत्या. इतकं काही गॉसिप करत होत्या की आम्हाला तसं काहीही कळत नव्हतं पण मजा येत होती. कोणाकोणाचं काय काय सांगत होती. ती माझी सुमती मामी आजी बरं का. आणि ही शर्वरी मामी ती पण आमच्यासाठी थोडं थोडं फराळाचं घेऊन आली. मग आम्ही निघालो पावसला. स्वरूपानंदांच्या मठात जायचं होतं पण गेलो नाही कारण फारच उशीर झाला आणि ऊन होतं. मी साडी नेसलेले म्हणून बाबा ड्राईव्ह करत होता. आज संध्याकाळी जरा वेगळाच काहीतरी प्रोग्राम फिक्स झाला होता. गीता मावशीकडचे सगळे येणार होते. आता गीता मावशी कोण तर आईची कझन आहे आणि तिथे जवळच राहते गीता गोगटे. तर तिच्याकडचे सगळे आमच्याकडे येणार होते आणि प्लॅन जरा वेगळाच होता की लहान मुलांसाठी मॅगी करायची होती आणि मोठ्यांसाठी खिचडी ती करून आणणार होती. आमच्याकडे ह्या घरात फार जिन्नस नाही आहे त्यामुळे अगदी सगळं नाही करता येत. पण हो जेवढं करता येईल तेवढं करणार होतो. त्यामुळे पावसला जवळच आहे पावस त्यामुळे पावसला जाऊन जी काही जिन्नस लागणार होतं ते सगळं आणायचं होतं.
आणि फारच एक्सायटेड होते कारण ह्या घरात एवढी लोकं पहिल्यांदाच येणार होती. त्यामुळे आम्ही मस्तपैकी निघालो पावसला जायला. हा असा छान रस्ता आहे. झाडं आहेत पण उन्हात फार काही सावली देत नाहीत कारण ऑफकोर्स रस्ता मोठा आहे आणि एनिवे निघालो. खरं तर स्वरूपानंदांच्या मठात जायचं ठरलं होतं ते येताना, पण साड्या नेसून गेलेलो त्यामुळे शॉपिंग वगैरे केलं आणि खरंच कंटाळा आलेला. त्यामुळे ठरवलं की ठीक आहे 4 दिवस आहे दिवाळी, कुठच्या तरी दिवशी जाऊ नंतर. त्यामुळे असा छान रस्ता घेऊन आम्ही गेलो. आधीच ठरवलेलं उसाचा रस प्यायचा, पण तोही मिळाला नाही त्यामुळे खूपच पचका झाला होता. एनिवे सो मग मी शॉपिंग केलं. मॅगी आणि सगळी मुलं येणार होती त्यांच्यासाठी चॉकलेट्स घेतली आणि हा आहे खरं तर पावसचा बस स्टँड आणि त्याच्या बाजूचं छोटंसं मार्केट. पावसही फार मोठं नाही आहे त्यामुळे इथे मिळेल नाही मिळेल अशी शंका होती, पण मिळालं. मी येऊन बसले गाडीत आणि जरा लोकं मला फारच व्लॉगिंग वगैरे करते म्हणून बघत होते आणि मला थोडीशी लाजही वाटत होती. पण एनिवे मी येऊन बसले. आई आली नव्हती. सामान ठेवलं आणि बघून आले तर उसाच्या रसाचं दुकानच बंद होतं. बहुधा तोही दिवाळी सेलिब्रेट करत असेल. हे सगळं झालं. घरी आलो. मग फारसे मनाला पटतील असे फोटो आले नव्हते. त्यामुळे परत फोटो काढले. जरा उगाचच स्टाईल मारली. असे 2-3 फोटो काढले परत आणि मग फायनली साडीचा कंटाळा आला. कपडे बदलले आणि आईला मदत करायला बसले. ताक करायचं होतं. आईने अगदी साय साठवून त्याचं विरजण केलं होतं. सो ताक करायला बसले. इतकं घट्ट विरजण लागलेलं की ते सगळं नीट करून ते घुसळायला एवढी मेहनत लागली की हळूहळू मी गिवअपच केलं. पाणी घातलं वगैरे सगळं झालं, पण माझ्याकडून काही ते ताक बनलं नाही. मग काही नाही, जितकं करता आलं तितकं केलं आणि बाकी सगळं आईला करायला म्हणून बाजूला ठेवलं आणि बाकी कामं होतीच. काहीतरी बडबड चालू होती, काहीतरी बघणं चालू होतं, शोधणं चालू होतं. हे सगळं झालं आणि मग आई म्हणाली आता टॉमॅटो चिरायला बसायचं आहे. रादर चिरायला नाही, आई करणार होती टॉमॅटोचं सार. त्यामुळे टॉमॅटोची देठं वगैरे काढून द्यायचं काम होतं. अजूनही बरीच कामं होती त्यामुळे ती सगळी मदत केली. बडबड तर चालूच असते. हे सगळं करत 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 बराच वेळ गेला. आईला मदत करायला मला आवडतं. आई जरा फारच उरक्याची आहे त्यामुळे आई बरीच कामं स्वतःवर घेते. बट एनिवे मजा येते. भरपूर पाहुणे येणार असेल की छान वाटतं, मजा येते. सो आईने थोडेसे टॉमॅटो त्यांची देठं काढली आणि मी बाकीच्यांची काढत होते. मला वाटलेलं आई इथे येईल ताक करायला तर ताक घेऊनच गेली. म्हटल्यावर मी कॅमेरा बंद केला आणि स्वतः काम करायला बसले. तर संध्याकाळचा बेत होता लहान मुलांसाठी मॅगी, मोठ्यांसाठी खिचडी आणि जी अधलीमधली आहेत माझ्यासारखी त्यांच्यासाठी दोन्ही आणि आई कोशिंबीर करणार होती असं आईने मावशीला सांगितलेलं. बट आईने स्वतःच त्याच्यात सारही ॲड केलं गीता मावशीला न सांगता. सो येस आणि ही छोटीशी होम टूर आहे. तर आमच्या देवघराच्या इथून बाजूला वरती माळ्यावर जाता येतं आणि इथे असंख्य पिंपं ठेवलेली आहेत. त्याचा उपयोग कोकम सरबतासाठी असतो. हा इतका जुना वाडा आहे की ह्याच्यात काय काय आहे हे शोधणंही महाकठीण काम आहे. इथे कोणाचं तरी डेस्क होतं त्यामुळे ते मला उघडून बघायची फार उत्सुकता होती. हे आधीही उघडलं आहे आणि त्याच्यात माझ्या आजीची मार्कशीट वगैरे असं बऱ्याच गोष्टी आम्हाला सापडल्या होत्या. त्या सगळ्या ज्या छान अवस्थेत होत्या आणि आमच्या ओळखीच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या. आई येते का वाट बघत बघत थांबलेले. मग नंतर राहवलं नाही म्हणून मी स्वतःच पुढे गेले आणि वरून मी विचारत होते आईला की सगळीकडे जाऊ ना, चालणार आहे ना. तेवढ्यात आईने हाक दिली आणि म्हटलं की पुढे जाऊ नकोस, कुठे कुठे फळ्या निघालेल्या आहेत. म्हटल्यावर काय मी अबाउट टर्न लगेच पाठी वळले आणि खाली जायला निघाले.
खरं तर इथे खूप काही गोष्टी आहेत आणि त्या बघण्याची मला उत्सुकता आहे. जसं की हे मला माहिती नाही हे काय आहे, पण ते फारच इंटरेस्टिंग वाटत होतं. पण जाऊ दे, नो रिस्क्स टू बी टेकन. लगेच खाली जायला निघाले. तसं मी घराची होम टूर तुम्हाला दिली नाही आहे, पण देण्यासारखी आहे. म्हणजे घर फारच मोठं आहे, त्यामुळे इथे मी क्विकली तुम्हाला काहीतरी दाखवते. इथून ह्या दाराच्या इथून बाजूला गेलं की मोठी पडसरी येते आणि इथे आल्यावर साधारण कळू शकतं की हा चौसोपी वाडा आहे. हा मधला खळ आहे आणि ह्या चौसोपी वाड्यातला अर्धा भाग आमचा आहे. सो साधारण इथे जातं वगैरे पण ठेवलं आहे. इथपासून ते इथपर्यंत हा भाग अजून दोघा जणांमध्ये आहे, भागुताई आणि अजून एक जण. हे दोघंही नेने आणि हा इकडचा भाग आमचा आहे. ह्या खोलीला बनूताईची खोली म्हणतात आणि ही बनूताई नक्की कोण हे फारसं कोणालाच माहिती नाही आहे. त्यामुळे शी इज अ रिअली सस्पिशियस वुमन. त्यामुळे त्या खोलीपासून मी जरा लांबच राहते. एनिवे, जोक्स अपार्ट, तिथे आई वगैरे सगळे जातात, पण मी कधी गेले नाही आहे, त्यामुळे उगाच एकटी गेले नाही. एकदा आईबरोबर जाऊन तुम्हाला तिकडची टूर देईन. मग हे छान जेवण आलेलं, अळूवडीची भाजी, पोळी, लोणचं, भरीत आणि आमटी आणि आमरस. येस, आजचं जेवण हे होतं. छान केळीच्या पानावर. मग थोडा वेळ झोपलो आणि पुढच्या कामाला लागलो. टॉमॅटोचं सार करायचं होतं, त्यामुळे टॉमॅटो सोलायला आईला मदत केली. एक एक टॉमॅटो चालू होता दोघींचा. तसे 20-22 जणं असणार होतो, त्यामुळे भरपूर टॉमॅटो लागणार होते. मग एक बेसनाचा लाडू मटकावला आणि येस, फारसा विचार केला नाही किती गोड खाल्लं जातं आहे वगैरे. ते झालं आणि माई म्हणाली चल मदतीला. मग इथे साराचा मसाला केला आणि एकीकडे सार आईने गरम करत रादर उकळवत ठेवलं होतं. लगेच आईला मसाला करून दिला आणि अजूनही काही चिरायची वगैरे कामं बाकी होती. त्याआधी म्हटलं थोडासा मिल्कशेक प्यावा. तर दुपारचा आमरस उरलेला, त्याचा ऑलरेडी मिल्कशेक करून ठेवलेला. एवढ्या उन्हात चहा किंवा गरम कॉफी पिणं माझ्याने होणार नाही. एवढी क्रेझी मी नाही आहे. त्यामुळे मी माझा मिल्कशेक पिणार होते आणि आई इथे बाबासाठी, तिच्यासाठी आणि विकास काकासाठी चहा बनवत होती. मी माझा हा मिल्कशेक घेऊन बसले आणि छानपैकी प्यायला. मग परत कटिंगची कामं चालू झाली. टॉमॅटो चिरायचा होता, कांदा चिरायचा होता, हे सगळं झालं. मग कांदा टॉमॅटो परतायला घेतला. हा कांदा टॉमॅटो मी मॅगीसाठी परतत होते, जरा टेस्टी लागते. त्यामुळे कांदा टॉमॅटो परतून घेतला, त्यात मसाले पण घातले आणि पाणीही घालून ठेवलं. ही एवढीही फक्त पूर्वतयारी मी करून ठेवणार होते, म्हणजे संध्याकाळी सगळे आले की डायरेक्ट त्याच्यात ते उकळवून त्याच्यात मॅगी घालून लगेच मॅगी रेडी होईल. त्यामुळे तसं करून ठेवलं होतं. 2 पातेल्यांमध्ये करावी लागणार होती, कारण भरपूर जणं होती. मोठे मॅगीही खाणार होते आणि खिचडीही खाणार होते, त्यामुळे मेन लहान मुलांसाठी आणि बाकी मोठ्या मुलांसाठी. आणि मी छानसा ड्रेस घातला. हा ड्रेस मला माझ्या काकूनी दिलेला. जरा व्हिडिओ वगैरे काढला. फार फोटो काढता आले नाहीत, एवढा वेळ नव्हता. सो आणि भरपूर घाम येत होता, त्यामुळे संध्याकाळी सगळे यायला निघाले तसं कळल्यावर लगेच उकळवायला ठेवलं ते पाणी नाही अर्थात मसाला. त्यामुळे तो ठेवला आणि बाहेर गेले, कारण घर फारच सुंदर दिसत होतं. आम्ही कंदील लावलेला आणि पणत्या वगैरे लावलेल्या, त्यामुळे ते बघायला, त्याचे फोटो व्हिडिओ काढायला मी बाहेर गेले. आणि थोडीशी माळ लावलेली, तीही छान दिसत होती. आणि बाबाचा मावस भाऊही आला होता. रत्नागिरीच्या मधल्या आळीत काँग्रेस भवनच्या समोर दत्तकृपा इलेक्ट्रॉनिक्स म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. जस्ट FYI. कंदील इतका प्रेटी दिसत होता. एक फोटो काढला आणि मग OCD हिट एकसारखाच होत असतो, त्यामुळे माकडसाळे करत रात्रीही पाटाच्या पाण्यात पाय धुवायला गेले. मज्जा. असं पाणी एकसारखं मिळत नाही. छान गार, स्वच्छ, निथळ पाणी. हातपाय धुतले आणि परत म्हटलं बॅक टू वर्क जाऊया.
आज फार वर्क म्हणजे हेच माझं मेन काम होतं. मॅगी घातली, थोडंसं पाणी वाढवायला हवं होतं, ते घातलं आणि मॅगी उकळवत ठेवली. छान झालेली मॅगी ऑनेस्टली. म्हणजे स्वतःची तारीफ करता येत नाही, पण खरंच छान झालेली, सगळ्यांना आवडली. आणि तितक्यात सगळे आले. मोठ्यांची तयारी थोडीशी बाकी होती, त्यामुळे लहान मुलांना आधी मॅगी वाढूया असं ठरवलं. त्यामुळे त्यांच्या आयांनी त्यांना छान असं गोल करून बसा आणि मग तुम्हाला ताई मॅगी देईल असं सांगून त्यांना बसवून ठेवलं होतं. मॅगी रेडीच होती ते आले तेव्हा. असे छान गोल बसून सगळे मॅगी खात होते. छान वाटलं बघून. आणि ह्या सगळ्यांच्या आयांना मी वहिन्या म्हणते, त्यामुळे मला भरपूर वहिन्या मिळाल्या. आणि इथे पहिली पंगत बसली. सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि सगळ्यांना मॅगी आवडली असं ते म्हणाले तरी ॲटलिस्ट. पापड पण होते. इथे एस्थेटिक्समध्ये ॲड करायला बाबांनी जरा पणती लावली होती. आमचंही सगळ्यांचं जेवण झालं आणि मग इकडे थोड्या अशा गप्पा आणि गॉसिप चालू होतं. ही गीता मावशी आणि तिच्या सुना आलेल्या आणि मुलं आलेली. त्यामुळे असा गेला आजचा दिवस. बाय.